मिस्टर परांज, नेहाजी या ना प्लीज बसा ना. बहुतेक यश बोललाय नेहाजींशी. वा 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 परांजपे. टा 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 टा. आज काय काम? रिलॅक्स रिलॅक्स. काम काय होतच राहते. चहा बिस्किट नको सर. मी विचारत नाहीये नेहाजी, मी सांगतोय. तुमच्यासाठी मुद्दामून चहा बिस्किट सांगून ठेवलंय. हे आण रे. सर मला खरंच नकोय सर. आय एम सॉरी हा नेहाजी. म्हणजे तुम्ही जितक्या काळजीने प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ मला खाऊ घालता म्हणजे पाठवता आणि ते मी खातो. तसं मला तर काही बनवता येत नाही, म्हणून मी आपलं हे घ्या ना, घ्या प्लीज. सर खरंच नकोय सर मला. बर राहिलं, आग्रह नाही करत. नेहाजी ऑफिसमध्ये काही झालंय का? कुणी काही बोललं? यश तुमच्याशी काही बोललाय का? नाही सर. ठीक आहे, मी आलोच. या फाईल्स थोड्या अर्जंट आहेत, कारण ह्या आजच व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. येस सर. ती नेहा आयुष्यात आल्यापासून ना यश निव्वळ अनप्रेडिक्टेबल झालेला आहे. काही अर्थच नाही त्या वागण्याला. राग आलेला असतो, मला रागच नाही आलाय. ओके ठीक आहे फाईन. आत फील करत असतो, मला काहीच वाटत नाही. ओके ठीक आहे फाईन. आता काय तर म्हणे नेहाला सांगायला गेला की मी खरा बॉस आहे. काही गरज आहे? काही गरज आहे का? पण नाही ठीक आहे. ओके फाईन ठीक आहे. या आलात आपण. या सकाळपासून वाट पाहतोय. स्वतःहून फोन केला नाही. स्वतःहून मला मेसेज केला नाही. 100 वेळा मी म्हणलंय जे मनात आहे ते बोलून टाक. मला माहिती आहे तुझ्या मनात प्रेम आहे, ते बोलून टाक. पण नाही, अस्वस्थ राहायचं पण बोलायचं नाही. बस बस बस. आज मला भांडण नकोय, एक्सप्लेनेशन नकोय, वाद नकोय, काही नकोय आपल्यात. बस मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. तुझ्या मनात नेमकं काय? माझ्याही मनात तेच आहे की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. शेफाली, आता जे काही मी बोललो ना त्यातलं काही तुमच्यासाठी नव्हतं बरं का. तुम्ही आता माघार घेऊ नका सर. ते सगळे शब्द माझ्या मनावर असे परमनंट कोरले गेले. परमनंट कोरले गेले? माझे शब्द म्हणजे काय टॅटू आहे का परमनंट कोरलं जायला? असं काही तुम्ही मनात ठेवू नका. मी तुमच्यासाठी बोलत नव्हतो. ओके तुम्ही ते विसरून जा.
तुम्ही बसा बरं. एक मिनिट हा. बसा ना सर. एक मिनिट आज मी तुम्हाला माझ्या मनात काय आहे ते सगळं सांगणारच आहे. हा काही बगीचा नाही, ऑफिस आहे इथे मनातलं सांगायला. तुम्ही बाहेर जा, कामाला लागा प्लीज. नाही तर काय काम आहे आता पटकन सांगा. सर पण तुम्हीच तर म्हणालात ना मनात काय आहे ते सगळं सांगून टाका म्हणून. पण आता मी हेही म्हणालो ना की त्यातलं काहीच तुमच्यासाठी नव्हतं. सर ते सगळे शब्द मी माझ्या मनात जपून ठेवणार आहे सर. जपून वगैरे काही ठेवू नका, तुम्ही पटकन सांगा तुमचं काम काय. सर ढोकळा खाणार. काय खाणार? ढोकळा. आता माती खाल्ली तर मी बोलून. सर हो मातीवर तर ढोकळा आणखी चांगला लागेल सर. मला नकोय ढोकळा शेफाली. तुम्ही बाहेर जा आणि तुम्ही कामाला लागा प्लीज. असं काय करता सर? आता आपण सगळे ऑफिस मध्ये उशिरापर्यंत काम करत असतो ना, मग खा ना सर ढोकळा. मला ढोकळा आवडतच नाही, मला नकोय. तुम्ही जा ना प्लीज, कामाला लागा ना शेफाली. शी बाबा अरे सर तुम्ही मला ना नेहमी कटवत असता. तसं समजा, पण तुम्ही जा. ढोकळा. अहो कितीदा सांगू, मला नकोय ढोकळा. ढोकळा. मला ढोकळा नकोय, मी तेच सांगतोय. सर आजपासून ना मी तुम्हाला ढोकळाच म्हणणार. काय संबंध आहे माझा आणि ढोकळ्याचा? सर हो तुम्ही पण तर तसेच आहात ना, बोलायला मऊ मऊ आणि वागायला खमंग. ठीक आहे, तुम्ही जा जा, बाहेर जा आणि खायला लागा. हे सॉरी, कामाला लागा. जा. बाय ढोकळा. हे ढोकळा आहे का यार? मी परी वाट बघत असेल ना. आय नो हाच प्रॉब्लेम आहे माझा. काय मी तरी काय करू? माझ्या आयुष्यात माझी वाट बघणारं, माझ्यासाठी जेवायला थांबणारं, माझी काळजी करणारं असं कोणीच नाहीये ना. त्यामुळे समोरच्याच्या घरी कोणी त्याची वाट बघत असेल हा विचारच माझ्या डोक्यात येत नाही. मी समजू शकते सर. तुम्हीच समजू शकता.